सगळ्यांना हा चिमूट चिमूट. मासे पाहून टाक फक्त जास्त हे 2 चिमूट टाकतो मोठा मासा आहे ना. त्याला जास्त लागत. ठीक आहे. मासे जास्त दिसले ते जास्त मासे घ्या. तुमचं हेल्मेट टोपी सगळं घेतला ना मोबाईल आणि ते तशी चालली सकाळी सकाळी ऑफिसला. बाय 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 बाय. हां हां. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाली आणि आता मी स्वयंपाक बनवते. स्वयंपाक तर माझ्या पुताने पप्पा पुस्तक बनवायचं आहे. तर आमच्यासाठी मस्त वांग बनवले. हे बघा मस्त वांग्याची भाजी बनवली. मम्मीला आणि आत्याला उपवास आहे आणि संतोष तर गेले पुण्याला, त्याच्यामुळं पप्पा आणि माझ्या पुत्र स्वयंपाक बनवते. मम्मीला त्यानंतर खिचडी बनवायला लागत आणि तर मस्त चहा टाकलाय सगळ्यांसाठी. आज आम्हाला उडदाचे पापड बनवायचे. तर आत्या त्याचंच पीठ मळत आहे. तर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मिक्स केलं आणि इकडं कोमट पाणी केलं आहे पीठ मळायला. कोमट पाणी चांगलं मऊ होतं ना, पीठ लवकर मऊ होतं. तर स्वयंपाक वगैरे झाला, किचन वगैरे क्लीन करून झाला आणि आत्ताच मला सगळं काम आवरलं आहे. माझं तर जेवण झालं आहे. आता मम्मी त्यांच्यासाठी फराळाचं बनवते आहे. फराळामध्ये बटाटे बारीक कापून घेतले आणि बटाटे आणि शेंगदाणे मस्त तेलात परतून घेते आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या शेंगदाणे हे मिक्सरवर बारीक करून टाकते. बटाट्याची मिरची टाईप पण मग थोडीशी अंगापुरती रशी त्याला तशी बटाट्याची चटणी बनवते त्याच्यासाठी. ते म्हणे फराळाचं नको म्हणून फराळाचं सांगतो कंटाळा येतो, तर मग असं काहीतरी नवीन बनवते. बटाटे आणि शेंगदाणे आता मस्त तेलात परतून घेते. हे झालं की इथं मस्त मसाला काढून ठेवला आहे. आता मिक्सरमधून बारीक करून घेते आणि आतून मस्त पापडाचं पीठ मळून ठेवलं आहे. नंदबाई येईल म्हणल्यावर पापड काय राहणार नाही आता, होऊनच जाते. मम्मीच त्यांचं फोन करून बोलवलं. आम्हाला वाटलं नंदबाई बिझी असन. मम्मीच त्यांचे चालू आहे पापड करायचं काम. याच्यात टाकले सुकलेले. मी बनवते आमच्यासाठी मस्त चहा. एवढे पापड बनून झाले. इकडं पण बनवले. अजून एक दिवस बनावं लागेल ना परत. पीठ आहे ना एका दिवसाचं. तुला आवडलं ते मांजरीचं पिल्लू? आवडलं, पण ते दूधच पेत नाही. त्याला काय करायचं? जगलं तर जगलं, नाही तर मरून जाईल. मरून नाही जाणार ग, असं नको म्हणू ना. ते मरून गेलं त्याच्या मम्माला वाईट वाटेल ना. त्याला तू थोडं थोडं दूध पाज ना. तुझ्याकडे येतं का ते? मी त्याला असं हातात उचलून ते तुला बोचकडत नाही ना? नाही. अच्छा. पण ते खूप छोटं आहे. असं आता झोपलेलं आहे ते. तर गोलूने त्याने एक मांजरीचं छोटंसं पिल्लू आणलंय आणि गोलूला ते खूप जास्त आवडले. तुला आवडला का? कसा कलर आहे त्याचा? त्याचा कलर व्हाईट आणि ब्लॅक आहे. तुझ्या ड्रेस सारखा आहे का? नाही, त्याचा कलर असा व्हाईट आहे सगळा आणि त्याच्या डोक्याला कलर ना हे कोणता काला काला ब्लॅक ब्लॅक. ब्लॅक. तुला आवडलं का ते पिल्लू? आवडलं. पण ते ना एक प्रॉब्लेम झालाय, ते दूधच पेत नाही. ते छोटं आहे ना त्याच्यामुळं. मग त्याला थोडंसं असं दूध ठेवायचं ना त्याच्यापुढं. दूध ठेवलं सुद्धा ते दूध पित नाही. त्याला असं धरून डायरेक्ट पाजावं लागत. आता आम्ही ते नाही का असं लहान बाळाला असं घेऊन पाहिजे त्या ते बी घेतलं. त्याने मी ट्राय केलं. म्याव म्याव गावची वेळ सांगतो पाजलं, पण ते पितच नाही. नुसतं असं दात थोडी वडीत. अरे देवा, त्याला आहे ना भूक नसेल मग कदाचित. मग का नाही, सकाळपासून आलेले ते. सकाळपासून त्याला दूध प्यायले. अरे देवा, ते सकाळपासून तसंच. मग आता जिजेला एवढी घाई होती त्याच्यात नाही काय सुरू. ते रडत, त्याला त्याच्या मम्मीचं ध्यान येत असेल नाही तर. ते नुसतं कागद. मग ते त्याच्या मम्मीला बघत असेल किंवा त्याच्या मम्मीला आवाज देत असेल, म्हणजे माझी मम्मी कुठे गेली असं होत असेल कदाचित. लेकरू राहत ते तुझ्या बाळासारखंच आहे ते. माझं बाळ अजून माझ्या पोटात आहे ना ग. पण तुझं बाळ एवढंच असेल तसंच आहे बिचारा आहे. आता मांजरी पिल्लू बी असेच. मला काही कळत नाही. अरे देवा, आता आमचं बाळ झालं, आमच्या बाळाला खेळायला शिंग ते मांजरीचं पिल्लू. पण त्याला बोचकड आहे बरं का ते. हा बोचकडन यार. त्याला असं हातात धरून दिली आणि असे पंजे वडील तिची, मग ते खेळ.
ते रडन मग त्याला बोच काढल्यावर. नाही, मग अशी पणजी अशी करायची ना, अशी अच्छा. अशी. तू आमच्या बाळाला जीव लावशील का? हा. मारायची नाही ना? नाही. काय म्हणली? म्हणलं तुला काय वाटतंय का 2 ऑप्शन आहे, मुलगा होईल का मुलगी? काय माहिती आता देव बाप्पाने काय दिलंय. तू फक्त सांग आम्हाला मुलगा लागत तुला. तुला मुलगा लागतो का? हा, का म्हणजे बरं? आम्हाला सगळ्यांना. तुला कोण मुलगा लागतो सगळ्यांना? आम्हाला सगळ्यांना मुलगाच लागतं की आमची टीमच मुलगी आहे, मुलाची. अच्छा. मग मुलगी झाली तर तुम्ही बोलणार नाही का माझ्या बाळासोबत? नाही, मुलगी झाली तरी आम्ही बोलू, पण आम्हाला मुलगा होऊन द्यायचा. मुलगा होऊन द्यायचं आहे का? हा, मग तूच चूज कर तुला काय होऊन द्यायचं. काय होऊन द्यायचं बरं? सांग तू चूज कर, मी नाही सांगायचं. तू जे म्हणाल ते. मुलगा. मग मुलगाच होईल. देव बाप्पाला म्हणा मग मुलगाच होऊ दे आम्हाला खेळायला. मुलगा झाला चांगलं राहतं. आता मुलगा आम्ही झाला सगळे मुलगा. पोरीचे आणि एकतरी मुलगा प्रॉब्लेम काय पाहिजे. माहिती आहे का? आमच्या घरात सगळ्या मुली आहे. श्रुती, जुई, गोलू, सिद्धी. तर मग यांना भाऊ नाही आहे रक्षाबंधनला, दिवाळीला, राखी बांधायला. तर मग त्यांना सगळ्यांना भाऊ पाहिजे, त्याच्यामुळे ते सगळे मुलाची वाट बघताय. असं मुलगा मुलगी असं काही नाही आहे, भेद वगैरे काही नाही. मुलगी झाली तरी आनंदाची गोष्ट आहे आणि मुलगा झाला तरी आनंदाचीच गोष्ट आहे. पण यांना भाऊ पाहिजे, त्याच्यासाठी हे म्हणताय मुलगा पाहिजे. बरोबर ना? हा. मग तू काय म्हणशील आमच्या बाळाला? तसं छोटे छोटे राहतोच ठेवायचं. आम्हीच ठेवायचं का? तू नाही ठेवणार का? मी ठेवान, पण मी एकदम प्यारं नाव ठेवन. जे माझी दिदी ठेवते तेच मी ठेवते. अच्छा. तू काय तुझ्या दीदीचं तुझं सेम नाव असतं का? दरवेळेस. अच्छा. तू तुझ्या मनाचं ठेवायचं ना मग एखादं. ते असं नाव वागतं बरं. कोण मांजरच पिल्लू? मला कळत नाही काय होतंय. झोपतंय उठतंय, झोपतंय उठतंय. अच्छा. नुसतं त्याच्यावर ऊन पडतंय, त्याला कूलरची हवा लागते. अरे देवा. आता मग काय कळत त्याला त्याच्या नाही. मम्मीचे ध्यान येत असेल ना, त्याच्यामुळे ते असं रडत असेल थोडं थोडं. दुसरं काही नाही. तो बरोबर थोड्या वेळाने भूक लागली का दूध पिईल आणि झोपून घेईल. आता अक्का येईन ना, तेव्हा अक्काची सारी चॉईस राहते त्या पिल्लाला काय करायचं. अच्छा. आणि तू स्कूलवरून कधी आली? आत्ता. इतक्यात? हां. अच्छा. मग तुला स्कूलवरून आल्यावर मांजरीचं पिल्लू पाहिल्यावर तर लय आनंद झाला असं. हा, आनंद झाला, पण ते जेव्हा ते दूध पेच नाही आहे म्हणलं ना, असं मला कसं तरी होत होतं. म्हणजे मला असं वाटतच म्हणून तू इकडं आली का? मला तसं वाटतच नव्हतं. ते ना असं ते कधी शांत होईल. अच्छा. एवढे छोटं आहे ते, मला काही कळत नाही त्यासाठी काय करावं. दीदी बघते आता त्याच्यासाठी बॉटल्स दूध प्यायला, म्हणजे असं फोनमध्ये. अच्छा. दीदीचा होमवर्क झाला का? नाही, ती मगच करत नाही. ती काय रात्री करते, मी बी रात्री करते. तुझं होमवर्क कोण घेतं? मम्मी. अच्छा. दीदीचा? दीदीचा पप्पा घेते आणि दीदी काही स्वतःच करते. अच्छा. चाचू कुठे गेलेले? चाचू पुण्याला गेले. कधी? आज संध्याकाळी. अच्छा. हम्म. ते ब्लॉग बनवला होता बघ, ते आले. बनवते संध्याकाळचा स्वयंपाक. तर आज मला बनवायची काळी मटकी. तर त्यासाठी इथं मिठामध्ये मटकी मी उकडायला टाकली आहे. आता काळ्या भाजीचा मसाला म्हणजे जो सौदा असतो तो काढून घेते. तर काळ्या भाजीसाठी इथं हिरवी मिरची घेतलं आहे, फुटाणे, पोहे घेतले थोडेसे आणि खोबरं कापून घेतलं आहे. आता हे मस्त तळून घेते. आत्ताच माझं जेवण वगैरे झालं आहे आणि सगळं काम आवरून मी आले वरती झोपायला. मम्मी दादर बघताय TV. माझा TV झाला बघून मग मी आले झोपायला. आणि संतोष तर काही नाही आले अजून. कदाचित त्यांना यायला खूप जास्त टाईम होईल, कारण की ते आज जरा लेट निघाले तिथून. तर मग कदाचित 1-2 वाजायला बसला. तर चला मग मी घेते झोपून. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा. तोपर्यंत सगळ्यांना